नमस्कार मैत्रिणींनो, साहित्य संपदा या कार्यक्रमात मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, साहित्य संपदा या मालेत आपण वेगवेगळ्या कवयित्री, वेगवेगळे लेखक आणि अनेक महत्त्वाच्या लोकांशी बोलत असतो, गप्पा मारत असतो आणि त्यांचा साहित्य प्रवास समजून घेत असतो. आज मात्र आपण ह्या परंपरेला बाधा देत एक वेगळा प्रयोग करणार आहोत आणि ते म्हणजे ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना आपण आज स्टुडिओत बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण त्यांच्याच कविता समजून घेणार आहोत. म्हणजे त्यांच्या कवितेतली सौंदर्य स्थानं, त्यांच्या नेणिवेची जडणघडण कशी झाली, त्यांच्या प्रतिमा कुठून येतात, त्यांची बांधिलकी कशाशी आहे आणि एकंदरीतच त्यांची कविता जन्मास कशी येते, हे याआधीसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून जरी समजून घेत असलं, त्यांच्या बाईविषयीच्या निवडक कविता आज आपण त्यातल्या निवडलेल्या आहेत आणि त्या कविता आज आपण त्यांच्याचकडून समजून घेणार आहोत. आणि आज ही तुमच्या आणि माझ्या सगळ्यांसाठीच एक खूप सुंदर पर्वणी असणार आहे शिकण्यासाठी आणि कवितेसाठी सुद्धा. ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना 2019 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार त्यांना कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी मिळाला होता. त्याच वर्षी मराठीमधला अत्यंत मानाचा समजला जाणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारानं सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आजवर त्यांचे दिगंत, तरीही, दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ आणि कदाचित अजूनही हे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. अनुराधाबाईंच्या कविता ह्या अखिल मानवजातीच्या वेदना, त्यांचे प्रश्न, त्यांच्या नेणिवा ह्या सगळ्यांचाच भाव आपल्या कवितेत आणतात. तर अनुराधा मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू. मॅडम, मला असं वाटतं कार्यक्रमाची सुरुवातच आपण तुमच्या एका सुंदरशा कवितेने करूया. आता तू इतकं सांगितलं, तुला अचूक काय अपेक्षित आहे ते थोडं माझ्या लक्षात आलं. जो प्रवास मी केला त्यातली जागा, स्थळं किंवा त्यातले वेगवेगळ्या गोष्टी, प्रतिमा कुठून आले, तर ते प्रवास तर मला सांगता येईल, पण तो नीट मांडता येणार नाही. त्याचं कारण असं की कविता खरोखर कुठून येते, कशी येते, ती लिहून कशी होते हे सांगता येतं, पण ती खरोखर कितीही शब्दात पकडली तरी ती कशी आली आणि तिचं काय नेमकं उगमस्थान आहे, अशा आजूबाजूच्या जागा पकडता येतात. पण प्रत्यक्ष मला काही वाटत नाही की इतर आणि मी सुद्धा जेव्हा सांगेन तेव्हा आपण ते अचूक पकडू आणि हे 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 केलं म्हणजे कविता तयार होते आणि कविता येते असं नाही सांगता येत. निश्चित असं विधान तरी पण नाही करता येत, पण मी प्रयत्न करीन. मला म्हणजे माझा जो प्रवास आहे तो मी थोडा उलगडण्याच्या अंगाने जेव्हा बोलीन तर मी तो प्रयत्न थोडा करीन. आता मी माझी कविता, पहिलीच कविता मी वाचते आहे. मी जिथून सुरुवात करणार आहे तर त्याचा एक कारण असं आहे, थोड्या माझ्या कवितेबद्दल बोलताना साधारणपणे असं म्हटलं जातं, एकतर मी स्त्रीवादी कवयित्री नाही आहे असं मी स्वतःच म्हणते, पण माझ्या कवितेत ठिकठिकाणी स्त्रियांबद्दलचेच खूप उल्लेख आहेत. स्त्रियांच्याच बद्दल मी लिहिते एकूणात, आणि ह्या सर्व स्त्रिया अपवाद वजा जाता ग्रामीण भागातल्या आणि माझ्या जाणीवेत नेणिवेत वावरणाऱ्या अशा असतात. त्याचं कारण असं आहे की जिथं मी वाढले, जिथं माझ्या आयुष्यातली 16-17 वर्ष गेली, मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झाले. त्यामुळं माझ्या कवितेवर जो प्रभाव आहे तो तिथल्या बायांचा, त्यांच्या जगण्याचा, त्या कशा जगल्या, कसं जगत गेल्या, त्यांनी काय पाहिलं आणि त्या काय म्हणतात हा एक, किंवा माझ्या कवितेत ज्या प्रतिमा येतात त्याही तिथल्याच त्या याच्यात येतात. जरी मी आधुनिक विचारांची असले आणि आधुनिक भाषेत माझ्या कविता सांगत, मांडत आणि लिहित असले तरी त्या तिथूनच येत असल्यामुळं मी आताची माझ्या कवितेची सुरुवात गावाच्या जत्रेत भरलेल्या या कवितेने सुरुवात करते. मला वाटतं तुमची दिवसेंदिवस ह्या कविता संग्रहातली ही कविता आहे. ही दिवसेंदिवसची या संग्रहातली ही कविता आहे. आणि आता गावाकडे पण मुली थोड्या मोठ्या होतात. साधारणपणे मला वाटतं की सरकारी कायद्यानुसार तो काही पाळला जात नाही, म्हणजे बऱ्याचदा लपून छपून खोटं बोलून 14व्या-15व्या वर्षीच लग्न तरी करूनच दिलं जातं. पण मी ज्याबद्दलची कविता मी लहानपणी जे पाहिलंय त्या कवितेने आपण सुरुवात करूया. गावाच्या जत्रेत भरलेल्या या कवितेने. ही 10-12 वर्षाची छोटीशी नवरी आहे आणि त्याबद्दलची ही कविता आहे. नक्कीच मॅम. गावाच्या जत्रेत भरलेल्या खुळखुळत्या बांगड्या आणि पारावर हुंदडणाऱ्या झिपऱ्या पोरी विसरून बांधल्या दाव्याबरोबर निघालीये नवरी. बाई, आवर आता तुझे अलाबला घेणारे मायेचे हात. बाई, आवर आता तुझे
अलाबला घेणारे मायेचे हात आणि जरा पाणी घाल तिच्या हळदीच्या पायांवर, कुणीच आपलं नसण्याच्या या निराधार वेळेला. मरता येत नाही खरं मेलेल्याच्या मागं, मरता येत नाही खरं मेलेल्याच्या मागं, पण बघ कसे बदलत जातील आता इथून पुढं. अगदी आत आत तिचे दिवस वाळून कोळ होईल, दारावरचं हिरवं तोरण पांगतील दाही दिशा, आंब्या चाफ्यावर बसवलेले मनातले मोर आणि डोळ्यांआड रडत जातील बिंद्राबनातल्या तुळशीच्या सावल्या, जीव वारा वारा होऊन. क्या बात आहे. मॅडम, आपण जेव्हा सामान्यतः बघतो तर लग्न हा एक महत्त्वाचा संस्कार स्त्रियांच्या आयुष्यात मानला जातो आणि त्याचा संबंध एक आनंददायी काहीतरी आहे, एक मांगल्यपूर्ण असा काहीतरी आहे. मात्र तुमची ह्या ज्या कवितेचा जो टोन आहे तो थोडा निराशाजनक वाटतोय. मांगल्याची घटना किंवा मांगल्य पावित्र्य ह्या नैसर्गिक गोष्टी नाही आहेत. अच्छा. त्या मानवनिर्मित, विशेषतः पुरुषप्रधान संस्थेने तुमच्या आमच्यावर लादलेल्या हजारो वर्ष, की स्त्रीने अमुक केलं की ती गोष्ट मांगल्याची आहे, ती पवित्र्याची आहे, ती संस्कृती रक्षक आहे, अशा आमच्या मनावर बिंबवलेल्या आहेत. त्या इतक्या बिंबवलेल्या आहे की आम्ही तसाच विचार करतो, आम्हाला वेगळा विचार करता येत नाही. आणि मांगल्याची घटना कधी आहे तर दोन तरुण जीव एकमेकाला ओळखतात, एकमेकाच्या म्हणजे नीट परिचयाचे आहेत, जवळचे आहेत, एकमेकांना स्वीकारण्याची, प्रेम करण्याची त्यांची तयारी आहे आणि तिथून ते पुढे एकत्र राहणार आहेत. म्हणजे ते एक जी मॅच्युरिटी लागते ती त्यांच्याजवळ असेल आणि स्वेच्छेने ते एकत्र आलेले आहेत. तर तिथं ही गोष्ट, मी त्यालाही मांगल्य आणि पावित्र्य म्हणणार नाही, पण तो एक आनंदाचा असा संस्कार निश्चित आहे. दोन लोकांचं एकत्र सहजीवन, ती नैसर्गिक गरज आहे माणसाची. या कवितेत उदासीनता आपल्याला जाणवते. त्याचं एक कारण असं की मुलगी छोटी आहे, बरोबर, बालविवाह आहे. हा छोटाच, तिला आईच्या घरी पण म्हणजे बापाच्या घरी पण परक्याचं धन म्हणून वाढवलेलं आहे. बरोबर. ते पण घर तिचं नाही आणि जिथं ती जाणार आहे ते घर तिला किती स्वीकारणार आहे. कारण खेड्यात सासूरवास, सासूरवाशीण, सासर याच्याबद्दलच्या ज्या भीतीदायक कल्पना असतात आणि त्या नुसत्या खोट्या नाहीत, त्या गोष्टीला त्यांना तोंडच द्यावं लागतं. तुम्ही इथे ज्यात म्हटलेलं आहे की कुणीच आपलं नसण्याच्या या निराधार वेळेला, कारण तिचं घर ती सोडती आहे आणि जिथं ती जाणार आहे तिथं तिचं कोण आपलं आहे तिला माहित नाही. ती एकदम परक्या ठिकाणी जाऊन पडणार आहे. म्हणजे तिला रडायला आईची सोड कुणाची कूस पण नसणार आहे आणि तिला कळेल, समज येईल, ते स्वीकारेल, त्याला तोंड देईल, समज वाढेल आणि मुकाट्याने तो सगळा असला तो छळ स्वीकारेल किंवा बरं पण येईल वाट्याला, काय येईल वाट्याला याची टोकाची अनिश्चितता असल्यामुळं. आणि पूर्वी तर एकेकाळी मुलगी दिली आणि मेली असंच म्हणायचे. तर त्यामुळे ही उदासीनतेची सावली इथं आहे. इथं तिला कुणीच मदत करणारं नाहीये. ही यात्रा, हा प्रवास हा तिचा एकटीचा आहे. अनुराधाबाई, ह्या कवितेमध्ये तुम्ही ज्या प्रतिमा वापरलेल्या आहे, दारावरचं हिरवं तोरण किंवा आंब्या चाफ्यावर बसवलेले मनातले मोर किंवा डोळ्याआड रडत जातील बिंद्राबनातल्या तुळशीच्या सावल्या, म्हणजे ह्या प्रतिमा म्हणून खूप अप्रतिम आहे. म्हणजे अनेक समीक्षक म्हणतात की जी शुद्ध कविता आहे, त्या कवितेच्या सगळ्यात जवळ जाणारी कुणाची कविता असेल तर ती अनुराधा पाटलांची कविता आहे. तर आम्हाला समजून घ्यायचं आहे की ह्या ज्या प्रतिमा आहे, ह्या कवितेमध्ये ह्याच प्रतिमा का आल्या, सहज का आल्या ह्या प्रतिमा? ह्या सहज आल्या कारण मी जिथं जन्मले, जगले, माझ्यावर जो म्हणजे संस्कार नाही म्हणणार मी, पण मी त्यातूनच मोठी झाले, त्याच जगातून. तर समजा की यातल्या आंब्या चाफ्यावर बसवलेले मनातले मोर म्हणतो, तर असं लग्नाच्या प्रसंगी एक गाणं म्हटलं जातं. त्या गाण्यातल्या त्या ओळी आहे की तिथून बगळा उठविला, आंब्या चाफ्यावर बसविला, आंब्या चाफ्याची हिरवी काडी, नवरी नेसते हिरवी साडी. हिरव्या रंगाला अतिशय अतोनात महत्व आहे. तो मांगल्याचा रंग समजला जातो लग्नाच्या काळात, नवरीच्या बाबतीत हिरवा रंग. तर असे हे जे मनातले मोर आहेत, स्वप्नांची गोष्ट आहे ती, सुखी आयुष्याची, स्वप्नांची, पण ते तिथंच राहतील, ते तिच्या आसपास वावरणार नाहीत आणि डोळ्यांआड रडत जातील बिंद्राबनातल्या तुळशीच्या सावल्या. तर बाहेर एक बिंद्राबन असतं तुळशीचं आणि
सगळ्या सासूरवाशिणी आतापर्यंत तरी, आताच मला माहीत नाही, पण संध्याकाळ झाली की तुळशीला दिवा लावून आपल्या मनातल्या कल्पना, स्वप्न तुळशीला सांगतील, तिथं बसतील, आपली सुखदुःख सांगतील आणि तिथंच बसून डोळे पुसतील. माहेराची आठवण आल्यावर सासरी जो काही छळ होत असेल तो दाखवायचा पण नाही, तर त्या तिथं बसून मुकाट्याने डोळे पुसतील. तर या ज्या तिच्या डोळ्यांना रडत जातील, तिच्या डोळ्यांआड बिंद्राबनातल्या तुळशीच्या सावल्या, कारण तुळशी ही पण एक स्त्री आहे अशी कल्पना त्यांची आपल्या संस्कृतीत आहे. तर तिथं त्या रडतील आणि त्या डोळ्याआड त्या पण रडतील तिच्यासाठी, पण जीव वारा होऊन, जीव लहान लहान होऊन, कारण तिच्या आसपास तिथेही कोणी नसेल एक बरोबर. तुळशीचं हे सोडून. बरोबर. तर या मला कल्पना बघाव्या लागल्या नाहीत, प्रतिमा शोधाव्या लागत नाहीत मला अशा गोष्टींसाठी. त्या आपोआप येतात, कारण त्या जगण्याचाच मी एक भाग होते. दिवसेंदिवस मधली ही कविता साधारणतः 35 वर्षाच्या आधी तुम्ही लिहिली आहे. हां पण आता कोविडच्या काळामध्ये आपण बघतो की बालविवाहाची समस्या आव असून आपल्यासमोर उभी राहिली. हां कित्येक 14-15 वर्षांच्या मुलींची लग्न झाली खेडोपाडी. त्यामुळे ही कविता तुम्ही त्यावेळेस जरी लिहिली तरी आजही ती त्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांचं, त्या मुलींचं कोवळं मन व्यक्त करते, असंच मला त्याचं म्हणावं कारण लागेल. असं आहे की तिथं आजही परिस्थिती म्हणजे ज्या गतीने आणि वेगाने शहरातल्या गोष्टी बदलतात, Right. मानसिकता बदलते किंवा काही नव्या गोष्टी स्वीकारता येतात, त्या तिथं बदलत नाहीत. तिथला बदल हा फार हळू होतो बरोबर. आणि वैचारिक पातळीवर तो बदल जवळजवळ होतच नाहीत, फार क्वचित होतात थोडेफार. हा एक भाग. आणि आजही खेड्यात बालविवाह कोविडचंच निमित्त आहे, पण तरुण मुलगी घरी बसली आहे, शाळा नाही, काम नाही, तर तिथं प्रॉब्लेम हे असतात की मग तिचं लग्न कसं करायचं मोठं झाल्यावर. म्हणजे मुलीचा गर्भपात ही सुद्धा त्यातूनच आलेली कल्पना आहे. मुलगा पाहिजे पण मुलगी अजिबात नको असं नाहीये, पण मग तिचं पुढं कसं करायचं, एवढाले हुंडे मागतात लोक आणि जाळून टाकतात. तर ती पण एक मानसिकता याच्या मागं आहे. ते चुकीचंच आहे. तर आता मी जी दुसरी कविता आपल्या समोर वाचते आहे आपल्या मैत्रिणींसाठी, ही कविता आहे तरीही या संग्रहातली. कवितेचं नाव आहे माझ्या डोळ्यांपुढून सरकत जातात. आपण आता आधी ज्या मुलीची ही कविता वाचली, तू असं समज की ती मोठी झाली आहे बरोबर. आणि ती आता पुढं तिचं आयुष्य होतंय? सुरू आहे. तर ते कसं आहे. अच्छा. माझ्या डोळ्यांसमोरून सरकत जातात 4-2 उदात झाडांनी वेढलेली गावं आणि भर दुपार डोक्यावर घेत पाणी वाहणाऱ्या बायांची रांग. आणि भर दुपार डोक्यावर घेत पाणी वाहणाऱ्या बायांची रांग हे चित्र तुला आजही छोट्या मोठ्या गावांमध्ये, दुर्गम भागांमध्ये तर बायांचा अर्धा दिवस पाणी भरण्यात जातो. आणि जीव पणाला लावण्यात जातो. कारण मध्ये मी एकदा चित्र पाहिलं होतं टी व्हीवर की त्या बाया विहिरीत उतरतात, हो. पाणी मगाने भरून देतात भांड्यांमध्ये, पुन्हा विहिरीच्या कप्प्यांवर पाय ठेवत वर येतात आणि कळशी, हंडा, बकेट असं दिवसभर त्या पाणी वाहतात. तर त्याचं जीवपणाला लावलेलीच गोष्ट आहे हो. ती आणि सुद्धा. आपल्या मराठवाड्यात हे सगळं भीषण आहे. भीषण आहे. बरोबर. जनरली सगळीकडं हा जो भाग आहे पाणी भरणं आणि घर बघणं ही पुन्हा बायकांचीच जबाबदारी आहे. बरोबर. तर ही पाणी वाहणाऱ्या बायांची जी रांग आहे ती पण मला प्राचीन वाटते की माझ्या भर दुपार डोक्यावर घेत पाणी वाहणाऱ्या बायांची रांग. सगळे ऋतू घेऊन येतात त्यांच्यासाठी न संपणाऱ्या कष्टांची माळ. फुपाटा भरलेल्या चाकोऱ्यातून चालता चालता वाटते त्यांना फिटेल अशा जगण्याचाही पांग. रसरसून तेजाळते त्यांच्या कोणत्याही दुःखांची ज्योत. रसरसून तेजाळते त्यांच्या कोणत्याही दुःखांची ज्योत. कुठून आणतात तेल हळदीच्या वाटीचे बळ. कुठून आणतात तेल हळदीच्या वाटीचे बळ. चुलीतल्या लाकडाने चुलीत जळावं म्हणताना घुसमटता जीव समृद्ध होतो पुन्हा पुन्हा एखाद्या भरल्या विहिरीचा तळ. अनाठाई आयुष्य गेल्याची बोच त्यांना घेरत नाही. वाळूमधल्या जिऱ्यासारखा पाझरतो जीवनरस. कितीदा मरून पुन्हा उठते कुणी एखादी पारू, कुणी एखादी राही. कणी कोंडा पाखडून सत्व उचलण्याची जिवट सवय आणि एक दीर्घ उसासा उद्यासाठी दुःख पुरून ठेवतात मातीखाली आणि स्वतःला समजावतात तांब्याभर पाण्याचा विसावा कुणीतरी असावं पाठीपोटी. माझ्यापेक्षा वेगळी नसते पायांना पानं बांधून वाट तुडवणारी तिथली कोणतीही आई. माझ्यापेक्षा वेगळी नसते पायांना पानं बांधून वाट तुडवणारी तिथली कोणतीही आई. जाळणारा तिला संसाराचा वणवा तिचेही हात रिकामे. तिचेही हात रिकामे अवकाश कवळून सुन्या तिच्याही दिशात आहे. वा.
ही कविता पुन्हा ग्रामीण जीवनामध्ये म्हणावं किंवा एकंदरीतच स्त्री मनाच्या ज्या वेदना आहे संसार करतानाच्या आणि तिच्या हां. अस्तित्वाच्या ज्या वेदना आहेत त्या ह्या कवितेतून स्पष्ट दिसतात. एकंदरीतच ह्यामध्ये ज्या 2-3 काही प्रतिमा आलेल्या आहे किंवा ज्यात ओळी अशा आहे की चालता चालता वाटते त्यांना फिटेल अशा जगण्याचाही पांग. म्हणजे त्यांना असं वाटतं का की हे सुद्धा दिवस निघून जातील? हो, त्यांना असं वाटतं की कदाचित त्या आशेवरच त्या जगतात, की उद्या भविष्यात काही बरे दिवस येतील, हे दुःखद दिवस संपतील आणि या जगण्याचा पांग फेडणाऱ्या गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ पाठीपोटी असावं अशा या कवितेत ओळी आहेत. बरोबर. मग कुणीतरी पुत्र असावं पाठीपोटी. हां, तर पाठीपोटी असावं म्हणजे पाठीशी भाऊ असावा आणि पोटी पुत्र असावा, मुलगा असावा. त्याचा भागच हा आहे की या कष्टकारक जिण्याचे पांग आज ना उद्या तो फेडेल. त्यांना कुठेतरी सुखाचे 4 दिवस येतील, हे दिवस जातील. आणि खेड्यात बघ बायका खूप बळ पुरवतात आयुष्याला आणि त्या फार चिवट असतात. त्यांची जगण्याची वृत्ती फार चिवट असते आणि पुरुषांपेक्षा त्या मानसिकरित्या जास्त ताकदवान असतात. त्या निश्चित बळ पुरवतात पुरुषांना. टिकून राहण्याची ताकद बाई तशी पण म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही शहरात बाहेर कुठेही जगभरात कुठेही बाई जास्त असते आणि आल्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमतही त्यांच्यात जास्त असते. तर आपण पुरुषप्रधान संस्कृतीत हे मान्य होत नाही. पण जसं मी म्हटलं की कणी कोंडा पाखडून सत्व उचलण्याची जीवट सवय, अचूक चांगल्या गोष्टी उचलणं, त्या बघणं, फापट पसारा बाजूला सारणं आणि आशेने बघणं हा त्यांच्या स्वभावगत याचा भाग असतो. त्या दृष्टीने त्या विचार करतात. बरोबर. ह्यात एक ओळ आहे की कुठून आणतात तेल हळदीच्या वाटीचे बळ, असा तुम्ही त्यांना प्रश्न विचारला आहे जो की एक तुम्हाला वाटतं की नाही, मी त्यांना नाही विचारलेला, तो स्वतःलाच विचारलेला आहे. अच्छा. कारण तेल हळदीचं हे जे मिश्रण आहे, खेड्यात औषधं उपलब्ध नसतात आणि छोट्या मोठ्या गोष्टींना तर नसतात. आपल्या घरी जशी फर्स्ट एडची बॅग असते किंवा हे असते तशी तिथं उपलब्धच नसते. तिथली औषधं म्हणजे बऱ्याचदा जखमीवर ते माती चोळतात उचलून, किंवा ठणका लागला असेल, काही झालं असेल, मुका मार लागला असेल तर वाटीत तेल घालायचं, ते गरम करायचं आणि त्या मुक्या माराला ते लावायचं. तर बाईचं जगणं मुकामार लागल्यासारखंच असतं. सांगता येत नाही, बोलता येत नाही आणि ते मुकाट्याने सहन करावं लागतं. मी मलाच हा प्रश्न विचारते की या सगळ्या याच्यावर उतारा त्या कुठून आणतात? हे तेल हळदीचं जे बळ आहे वाटी आणण्याचं आणि त्या दुखण्यावर उतारा पाडण्याचं, तर एवढ्या कठीण प्रसंगात त्यांना ते कुठून मिळतं असा मी स्वतःलाच प्रश्न विचारत होते. बरोबर आहे. म्हणजे ह्या कवितेमध्ये तुम्ही ह्या बाईचं कौतुक करताय तिच्या जगण्याच्या जिद्दीचं, पण त्यात पुन्हा 2 ओळी अशा येतात की समृद्ध होतो पुन्हा पुन्हा एखाद्या भरल्या विहिरीचा तळ. ह्यातून तुम्हाला काय सांगायचं मला आहे? असं म्हणायचं आहे, खेड्यापाड्यातही खूप आत्महत्या होतात, ज्या कुठं नोंदल्या जात नाही, ज्या कुठं समोर येत नाहीत. पण बऱ्याचदा कुवाऱ्या म्हणजे अनमॅरिड मुली त्या पण खूपदा आत्महत्या करतात. ज्याला लवकर लग्न नाही झालं तर तिचं बाशिंगबळ फार कठीण आहे असं खेड्यात म्हणतात. म्हणजे तिचं लग्न जुळत नाही आहे या अर्थाने. तर त्या मुली किंवा ह्या बाया जेव्हा सगळा त्रास आवाक्याच्या बाहेर जातो, जेव्हा ही घुसमट वाढते आणि त्या इतक्या चिवट आहेत तरीसुद्धा त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडं जेव्हा या गोष्टी जातात तेव्हा त्या मुकाट्याने आडविहीर जवळ करतात आणि आत्महत्या वगैरे करतात, जीव देतात. तर ही जी आहे भरल्या विहिरीचा तळ, ज्याची कुठं बातमीसुद्धा होत नाही, तर पुन्हा 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 याही घटना घडत राहतात ज्याची नोंद नसते. बरोबर. पण कवी म्हणून तुम्ही त्यासाठी ज्या ओळी वापरलेल्या आहे, जो बांध तुम्ही घातलेला आहे शब्दांचा, समृद्ध होतो पुन्हा पुन्हा एखाद्या भरल्या विहिरीचा तळ, म्हणजे हे एक प्रकारे तुम्ही हा उपरोध आहे. समृद्ध हा शब्द सुरुवातीला वाचताना खटकतो कारण तो त्यांच्या मृत्यूशी जोडलेला आहे. Yes, हां. पण इतके मृत्यू होतात आणि विहिरीच्या दृष्टीने म्हणजे त्याची नोंद पण होत नाही. रोज रडे आणि त्याला विहिरीचा तळ, एक्झॅक्टली तुझं बरोबर आहे. तर तो विहिरीचा तळ भरत जातो आणि त्याला दुसरा शब्द माझ्याजवळ नव्हता आणि समृद्ध होतो म्हणजे उपरोधाने मी वापरलेला आहे की त्या विहिरीचा तळ समृद्ध होत जातो पुन्हा पुन्हा यांचे हे तिथं पडून. त्याची कुठं नाव गाव दखल नोंद काही नसते या अर्थाने तो वापरला. उपरोध आहे त्यात थोडा. हा उपरोध आहे आणि हा समाजाला आरसा दाखवणारा उपरोध आहे असं म्हणावं लागेल. हो, पण सगळीकडचा समाज एक प्रकारे संवेदनशील नाहीये आणि इतरांबद्दल तर अजिबात संवेदनशील नाहीये. अनुराधा मॅडम, आता आपण ज्या 2 कविता वाचल्या त्यातनं तुम्ही ग्रामीण स्त्रीचं
दुखणं आपल्या श्रोत्यांच्या समोर मांडलेलं आहे. तुमच्या कवितेमध्ये नागरी स्त्रियांचं दुखणं सुद्धा आहे आणि त्या संदर्भातच तुमची एक कविता कदाचित अजूनही मधली मला फार आवडते. ती कविता मी आता वाचते वाच आणि वाचूया. ती आपण तुमच्याकडून नंतर समजून घेऊया. ओके. तर मैत्रिणींनो, कवितेचं नाव आहे पुरुषाच्या कल्पनेत असते. पुरुषाच्या कल्पनेत असते नेहमीच एक काल्पनिक बाई. पुरुषाच्या कल्पनेत असते नेहमीच एक काल्पनिक बाई, जी असते आपल्यापेक्षा संपूर्ण वेगळी, नवे नवे देह असणारी, जिला करता येतो वेगवेगळ्या चवींचा स्वयंपाक न कंटाळता, सांभाळता येतं घर त्याच्या बऱ्या वाईट लहरींसह नेटकेपणानं, ठेवता येतात सगळे दिवस गजऱ्यासारखे प्रसन्न. बाई कल्पनेतली असलीस तरी तूही शेवटी बाईच. तूही तर काढतेस घरभर पांगलेले कागद गोळा करून पायमोडक्या मोराची चित्र, वावरतेस जीव मुठीत धरून जगावं लागणाऱ्यांच्या या जगात मुकाट्यानं. निदान तुला माहीत हवं, आपले तर दिवस उगवतात मावळतात नेहमी तिसऱ्या डोळ्याच्या अदृश्य धाकाखाली. निदान तुला तरी माहीत हवं की आपले दिवस तर उगवतात मावळतात नेहमी तिसऱ्या डोळ्याच्या अदृश्य धाकाखाली. राहावं लागतं त्याला हवं तेव्हा त्याच्या बाहेर, राहावं लागतं त्याला हवं तेव्हा त्याच्या बाहेर, आणि या अशा चांगदेवाला भेटायलाही चालवावी लागते एखादी आडमुठी भिंत कान नसलेली, ज्याला पाहता येत नाही खोल विहिरीच्या तळाशी जाऊन, ज्याला पाहता येत नाही खोल विहिरीच्या तळाशी जाऊन वरचं सबंध आकाश. हयातभर धक्के खाऊनही कळत नाही मोडण्या इतकंच जोडण्याचंही मोल, ज्याला ऐकू येत नाही फुटक्या बासरीतून पाझरणारी बेसूर गाणी, आणि पाण्यात उतरूनही कळत नाही कधीच की आपल्या कल्पनेपेक्षा अधिक खोल असतं आपण उथळ समजलो ते पाणी, आपण उथळ समजलो ते पाणी. फार अप्रतिम कविता आहे ही, फारच सुंदर आहे आणि ही नागरी जीवनाबद्दल आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नागरी जीवनाबद्दल आहे, बरोबर आहे. मी लिहिताना असा भेद नाही करत. म्हणजे ग्रामीण याच्यावर मी जे लिहिलं तेही आपोआप आलेलं आहे. कारण माझ्या आयुष्याचा 16-17 वर्षाचा काळ मी तिथंच घालवलेला असल्यामुळं त्या गोष्टी, तिथल्या स्त्रिया ह्या आपोआपच येतात माझ्या ह्याच्यात. पण मी नागरी जगाचाही एक भाग आहे, किंबहुना नागरी जगाचाच जास्त भाग आहे अलीकडं. मी जे जगते आणि माझ्या आसपास जे बघते, तर तो माझ्या विचाराचा, चिंतनाचा एक भाग असल्यामुळं त्याला मी नागरी किंवा शहरी किंवा ग्रामीण अशी लेबलं लावणार नाही. पण ही जी नागरी, आता तू म्हणालीस म्हणून तो शब्द मी वापरते इथं, तर ही जी स्त्री आहे ही थोडी शिकलेली आहे, थोडी आधुनिक जगात वावरते आणि तिला विचार करता येतो. पण बेसिक असं काय वेगळं आहे, तिला विचार करता येतो. 4 गोष्टी सोप्या आहेत. ती बाहेर जाते, हिंडते, नोकरी करते, कमावते. किंबहुना एक प्रकारे ती सुपर वुमन झालेली आहे आजच्या काळात, की तिला 2च्या ऐवजी 4 किंवा अष्टभुजेसारखे 8 हात असले तरी ती सगळं करेल. एकाच वेळेला मुलांना शाळेत पोचवेल, ट्युशन घेईल, शिक्षण घेईल, अमुक करेल, हे सगळं ती करते. ही मी पण बघते रोज. पण त्याच्या तळाशी एक अपेक्षा, छोट्या छोट्या अपेक्षा असलेली, एक शिकलेली, पण आपलं एक छोटंसं घर असावं, नवरा अमुक असावा, मुलं असावीत, अशा कल्पना उराशी बाळगणारी आणि एक जुजबी का होईना समज सन्मान वाटायला यावा असं एक भान आणि इच्छा असणारी बाई मी माझ्या आसपास बघते. अगदी महानगरीय जग सोडून दिलं तिथलं आजच्या ताण्याबाण्यांचं, साध्या शहरांमध्ये, हा मोठ्या शहरांमधलं, तरी तू मी जिथं राहतो वावरतो इथं किमान या पद्धतीची सुशिक्षित स्त्री आपण बघतो. पण आता ही जी स्त्री आहे ही, ती हिचा मी विचार करत होते तेव्हा माझ्या मनात असंच आलं की नेमकं ही काय करते आहे आणि हिचं काय म्हणणं आहे ते डोक्यात असल्यामुळं मला काय वाटतं तिच्याबद्दल ते मी मांडत होते. असा त्याचा हे आहे की काय आहे ती आणि तिच्या अवतीभोवतीचा पुरुष कसा आहे. तर तो असा आहे, तोच नाही सगळीकडचा पुरुष अपवाद सोडला. आता पुरुषांचे काही आपल्याला ठराविकच अनुभव असतात, पण सगळीकडची एक मानसिकता लक्षात येते आपल्याला. तर ही जी बाई आहे, जिला आता तू किंवा पुरुषाच्या कल्पनेत कशी बाई असते, तर त्याला असं वाटतं की बायकोने नीटनेटका स्वयंपाक करावा, सुंदर स्वयंपाक करावा,
नीटनेटकं दिसावं, दिवस प्रसन्न असावा, रात्र प्रसन्न असावी, गजऱ्यासारखी. म्हणजे बायकोने ती कामधाम करेल, ती थकेल, ती आजारी असेल, दाखवू नये ते. नाही, त्याला बाई अगदी फ्रेश पाहिजे सतत त्याच्या अवतीभोवती. आणि आपल्या ज्या कल्पना आहेत, आपलं जे जुनं वाङ्मय आणि लोक सांगतात की बाई कशी असावी, बाईपणाची जी कल्पना आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये आली, तर ती सखी, मैत्रीण, कलाकार, शयनेशूरंभा अशी असावी. म्हणजे पुरुष हा सेंटर ठेवून त्याच्या आधी अवतीभोवती तिला नाचणारी इतक्या एक सगळ्या व्यक्ती. गोष्टी आल्या पाहिजे असं त्या पुरुषाला त्याच्या कल्पनेत सतत वाटतं. तर म्हणून मी खाली तिला प्रश्न विचारले की तू इथं खूप गोष्टी करते, पायमोडक्या मोराची चित्र म्हणजे तो तुटलेल्या स्वप्नांचाच एक भाग आहे. बरोबर. तर तुला काय वाटतं, आपण कोणत्या जगात राहतो? तू तिथं जरी राहिलीस तरी आपण अशा जगात राहतो की पुरुषाचा तिसरा डोळा बरोबर. कायम तुमच्या संदर्भात उघडा असतो. म्हणजे तुम्ही म्हणताय तशी बाई जरी सुपर वुमन असली आणि तिला अष्टभुजा असले हां, तरीही तिसऱ्या डोळ्याच्या अदृश्य धाकाखाली तिला वावरावंच लागतं. हो, अदृश्य धाकाखाली नुसतं वावरावं नाही लागत, त्याच्या खालीच तिचं आयुष्य घडवलं जातं. बरोबर. आणि याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी असलेली, किमान वेगळ्या अपेक्षा व्यक्त करणारी बाई सुद्धा आत्तापर्यंत या 5-25 वर्षात बरोबर. आपल्याला माहीत नव्हती. म्हणजे मी तुला एक छोटं उदाहरण सांगेन. आता माझी मावशी नोकरी करत होती, पण तिचा पगार झाला की आली की संध्याकाळी पगार माझ्या काकांच्या हातात द्यायची ती. बरोबर. मग त्याच्यातून ते घर खर्चाचे पैसे काढून याचे त्याचे ते देणार, काही तिला खर्चायला किरकोळ देणार, आणि एवढ्यात पैसे संपले असं पण ते विचारणार. ते पैसे कसे खर्च करायचे, त्याचा विनियोग काय करायचा, हे सुद्धा अधिकार तिला नव्हते त्या काळात. तर आताच्या काळात आपण थोडं बदललेलं चित्र बघतो. नाही, तरी पण मी तुम्हाला इथे सांगेल मॅम की आजही आमच्या जनरेशनमध्ये सुद्धा हे अनेक प्रकार असे आहे की फक्त पैसा कमावते म्हणून बाई एम्पॉवर्ड नाही होत. कारण आजही तिच्या त्या पैशावर घरातल्या पुरुषांचाच अधिकार असतो आणि पहिला त्यांच्याचकडे जातो. बरोबर. आणि कित्येक स्त्रिया अशा आहेत ज्यांना याच समाधान वाटतं की माझा पूर्ण पगार नवऱ्याच्या जवळ जातो, पण नवरा मला जेव्हा हवे तेव्हा पैसे देतो ना. हो, म्हणजे आपण कमवलेले पैसे आपण नवऱ्याकडून मागतो. त्याचं एक कारण असं आहे, म्हणजे ती मानसिकता, त्या मानसिक गुलामगिरीतून पुरेसं बाहेर न येणं. बरोबर. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घर जेव्हा तुम्ही निर्माण करता म्हणजे लग्न केलं की तुमचं घरदार एक चौकट तयार होते. बरोबर. तर ती चौकट अपवाद सोडला तर आजही सुशिक्षित, स्वतःच्या पायावर उभी असलेली आणि भरपूर कमावणारी, वेळ पडली तर नवऱ्यापेक्षा जास्त, त्या स्त्रीला ते घर मोडण्याची खूप मोठी भीती वाटते. बरोबर. त्याचं कारण दुसरं असं आहे की आजही, पुन्हा मी महानगरांचा उल्लेख करीन की जिथं इतरांचं आयुष्य, एकमेकांच्या आयुष्यात इतकी दखल दिल्या जात नाही, बरोबर. पण आजही घर मोडलेल्या बाईला, नवऱ्याने सोडून दिलेल्या बाईला समाज आजही अतिशय वाईट नजरेने बघतो. तो घराच्या सुरक्षित चौकटीत आणि उभेत राहणं त्या बाईला आजही गरजेचं वाटतं. तर मॅडम, यानंतर वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, ह्या कविता संग्रहामधली एखादी सुंदर कविता तुम्ही आपल्या श्रोत्यांसाठी वाचावी असं आम्हाला वाटतंय. कविता तर मी वाचते. आपण जी चर्चा करतो आहोत तिला अनुषंगानेच आता मी घराबद्दल बोलले. सुंदरचं मला माहित नाही, पण मी कविता वाचते. बरोबर. तुमच्या कविता ऍक्च्युली सुंदर म्हणण्यापेक्षा तुम्हाला आत डोकावायला लावणाऱ्या आहेत त्या. तर मी आता सलग 2 कविता तुझ्या पुढं ओके. वाचेन. तर आता आपण जी चर्चा करत होतो त्या गोष्टींना पुढे नेणारीच ती कविता आहे. अच्छा. कवितेचं नाव आहे हे खरं आहे. हे खरं आहे, स्वतःच्या घरासारखं असत नाही दुसरं घर. हे खरं आहे, स्वतःच्या घरासारखं असत नाही दुसरं घर, पण ऐलतीरावर बसून पैलतीराची खात्री देणाऱ्या आपल्यांनीच ते उन्हात बांधलेलं असतं आधीपासून. वा. हे खरं आहे, आज आणि आत्ता याबद्दल शाश्वती नसली तरी सगळे म्हणतात तसं उद्याचं जग तुझं असेलही. पण समजू नकोस, नव्या जगाच्या आश्वासक खिडकीमधून तुला डोकावता येईल मुक्त, मोकळं, सहज कवेत घेता येईल अंगणाबाहेरचं थोडंसं आभाळ. हे पण खरं आहे की आपल्या भोवतीच्या जगात चर्चेत असतात बाईचे प्रश्न, बाईच्या व्यथा. हे पण खरं आहे की आपल्या भोवतीच्या जगात चर्चेत असतात बाईचे प्रश्न, बाईच्या व्यथा, आणि गंभीर जबाबदार असतात समोरचेही चेहरे. बरोबर. पण आपल्यापासून मैलोगणती दूरच राहून जाते आयुष्य नावाच्या जळवांनी पोखरलेली खरीखुरी बाई. खरी जिला नुसतं शरीर असतं, चेहरा नसलेलं, जी सामोरी जाते असहाय्य अंधाराला, आणि परत ते पुरुष नावाची एक नवीच दहशत
उरीपोटी घेऊन आयुष्यभरासाठी. बरोबर. खरं तर कधीतरी आपणही विस्कटतो, बसलेल्या आयुष्याची घडी विणतो टोकदार सुयांच्या अस्तित्वावर एक उलट एक सुलट धागा. पण डोळे असून पाहायचं नाही, कान असून ऐकायचं नाही, तोंड आहे म्हणून बोलायचं नाही. म्हणता म्हणताच शिकतो आपणही वारा येईल तशी पाठ द्यायला, उलट्या प्रवाहाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला आणि हाताला हात लावून मम म्हणायला आणि पारख्या होत जातो स्वतःलाही. खरं तर इथं आणि तिथं अधिकाधिक अवघड होत जाणारा असतो हा शिवाजी म्हणतोचा एकतर्फी खेळ. आणि आपल्या स्वप्नांवरून चालत जातं हे जग, जिथले चंद्र सूर्यही असतात हुकमी, सिनेमा नाटकाच्या सेटवर टाचून ठेवलेल्या तबकडीसारखे. शेवटी आपण राहतो ते जग कातडीचा रंगसुद्धा बदलून देणाऱ्या माणसांचंच आहे, एवढंच खरं. मस्त. याच्यानंतरची कविता ही अर्थातच आपण आज नम्रताने ठेवलेल्या विषयावर गप्पा मारतो आहोत आणि सगळ्या कविता बाई या केंद्रीय कल्पनेभोवतीच आपण वाचतो आहोत आणि चर्चा पण करतो आहोत. तर ही पण कविता वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ या कविता संग्रहातलीच आहे आणि कवितेचं नाव आहे बाई तसं तर. बाई तसं तर ना बापघर आपलं ना आपघर आपलं. बाई तसं तर ना बापघर आपलं ना आपघर आपलं. पण सुरुवात तर झालेलीच असते. वेशीपर्यंत पोचून परत फिरलेले असतात सुहृद. आणि ही काशीची वाट तशी एकटीचीच. अस्तित्व टिकवणाऱ्या महामार्गावर नेणारा रस्ता दिसतो कधीतरी एखाद्या वळणावर. पण काठीला सोनं बांधून चालण्याचे दिवस मागेच राहून जातात. या ना त्या वळचणीखाली शाबूत राहता. वा. आपण जाणतो कशा बनत जातात आयत्या व्याख्या संबंधांच्या. कसे तुटतात संवाद आतून उमलणारे. कसे दुरावतात स्वतःचे शब्द, स्वतःची भाषासुद्धा. कसे परत येतो आपण स्वतःकडे आणि देऊ करतो मुकाट्यानं अनेक भ्रम स्वतःला. कसे चालतो इतरांचीच सावली पडते त्या एकाकी वाटांवरून एका ठाम अनर्थाकडे. खरं तर श्वासही जपून घ्यावा अशा कवितेच्या कठीण दिवसातही भलत्याच पानावर उघडतं पुस्तक. झिजलेल्या भाषेचे कागदी घोडे उधळतात आपापल्या अंगणात दाणे टिपण्याचं स्वातंत्र्य अधोरेखित करत. आणि आहे त्या चौकटीत स्वतःची जागा शोधता शोधता आपणही सरावतो मग हळूहळू जगण्याचं हे ताकही फुंकून प्यायला. मला एकच प्रश्न विचारायचा ह्या दोन्ही कवितांनंतर की तुम्ही स्वतःला स्त्रीवादी कवयित्री का म्हणत नाही? कारण तुमच्या कविता मला अस्सल स्त्रीवादी वाटतात. तू तसं म्हणू शकते. मला साधारणपणे असं वाटतं की स्त्रीवादी कवितेत जो एक आक्रमक सूर लागतो आणि लिंगभेदाच्या संदर्भातच साधारणपणे आजची सगळी स्त्री कविता लिहिली जाते. वेगवेगळे बारकावे, वेगवेगळ्या भावना, घटना आणि स्त्री आणि पुरुषामध्ये असलेलं जे मूलभूत नातं आहे जनरली ते फक्त म्हणजे लैंगिक विषमतेच्या अंगाने पाहिलं जातं आणि त्या अंगाने मी लिहित नाही. मला खूप खोलात डोकावून आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या स्तरांवर हे नातं, हे संबंध आणि हा स्तर सतत शोधावा वाटतो आणि त्या अर्थाने मी लिहित नाही. पण मी ज्या कविता आत्ता वाचल्या त्या ऐकून तुला तसं वाटणं काही चुकीचं नाही आहे, स्वाभाविक आहे. तुमच्या सगळे जे पुस्तक आहे त्यामध्ये अखंड मानवजातीच्याच व्यथा आलेल्या आहेत. त्या तुमच्या बापाच्या असोत, आपल्या शेतकरी काकाच्या असो, म्हणजे सगळेच जे जसं तुम्ही तुमच्या एका मुलाखतीत म्हटलेलं आहे की माझ्या कवितेतल्या बाया ह्या बिनचेहऱ्याच्या असतात. तसेच तुमच्या कवितेमध्ये येणारे जवळपास पुरुषाचे सुद्धा का असे ना सगळेच चेहरे हे बिनचेहऱ्याचे असतात. त्याचं कारण जगण्याचा जो एक स्तर आहे आणि तिथली जी माणसं आहेत जी साहित्याचा, बोलण्याचा, इतरांच्या जगातल्या विचारांचा भाग होतात आणि त्यात येतात, तशी माझ्या जगातली माणसं त्यांचा भाग होत नाहीत. ती मुकाट जन्माला येतात, मुकाट वावरतात, कष्ट करतात आणि संपून जातात. आपल्या अस्तित्वाला काही वेगळा अर्थ आहे, आपल्याला काही अधिकार आहेत, आपण कुणीतरी मोडतो आणि वेळ पडली तर ही उपलब्ध असलेली आणि समोर असलेली ही सगळी व्यवस्था तोडफोड करू शकतो. कारण आपल्यालाही तो अधिकार दैवाने, जन्माने आणि
घटनेने म्हण, संविधानाने म्हण, लोकशाहीने म्हण दिलेलं आहे हेही सुद्धा त्यांना माहीत नाही. त्यांना माहीतच नाही. कारण आहे त्या अंगावर येणाऱ्या जगण्याने, अगतिकतेने आणि हातातोंडाची सुद्धा ज्यांची गाठ पडत नाही, ते पडण्यासाठी सुद्धा ज्यांना अथक कष्ट घ्यावे लागतात, श्रम घ्यावे लागतात, त्यात ते एवढे मशगूल असतात की वैचारिक कोणत्याही जाणीवा त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. आणि तुम्ही आम्ही जे बघतो, आम्ही जे लिहितो, बऱ्याचदा ते लोक प्रामाणिक नाही आहे असं मला म्हणायचं नाही आहे, पण त्या अशांच्या व्यथावेदना आपण बघतो की ज्यांना काही एक स्तर आहे, ज्यांची कुठंतरी नोंद होते वरच्या स्तरातली, पण हे बिचारे या लेव्हलला वावरतात की ते कुठं दिसतच नाही. म्हणून माझ्या कवितेतल्या माणसांनाही आणि बायांनाही चेहरे नाहीत. कारण ह्या सगळ्या ज्या बाया आहेत, आता नागरिक जगातल्या सोडून देऊत, पण खेड्यातल्या, त्यांना खरोखर काही एक संघर्ष करायचा असतो व्यवस्थेशी, लोकांशी. आपल्याला काही अधिकार आहेत वेगळे, किंवा आपलं एक जगणं आहे, आपलं एक जीव आहे, माझा जीव आहे असं त्या मनाशी म्हणतात, पण त्या पुढं जात नाहीत. त्यांनी कष्ट करून थकून संपून जातात, पण त्या चिवटपणाने जगतात. एवढंच. तर मी आहे ते तसं मांडते, मी त्यात बदल करत नाही, किंवा मला हे बदलून टाकायचं आहे असं खूप मोठा पवित्रा घेऊन काही लेखक, कवी किंवा कवयित्री मांडतात. तो मी करत नाही. कारण मला कळतं की म्हणजे माझ्यापुरतं, बाकीच्यांपुरतं मी विधान नाही करणार की हे बदलणं आणि यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोचणं निदान आज तरी जवळजवळ अशक्य आहे. आणि हे सगळे चेहरे मी घेत असल्यामुळं माझ्या कवितेत बायांना आणि पुरुषांनाही चेहरे नाहीत. पण तो अशा अभावग्रस्त मानवांचा समूह माझ्या कवितेत वावरतो. त्याचं तिसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे की मी ज्या जगातून आले त्या अभावग्रस्त समूहातूनच मी पण आले. माझे आईवडील, माझ्या अवतीभोवतीचे लोक, माझा सगळा म्हणजे समाज, माझी जी चौकट होती तिथं वावरणारे लोक अशा याच्यात जन्माला आले, अशा याच्यात मरून गेले. आणि म्हणजे मला एकदा पुरस्कार मिळाला महानवरांच्या नावाचा, रानगंध नावाचा. तर तिथलाच आसपासचा चेरिया असल्यामुळं मी त्याच्यात एकदा असं म्हटलं की या मातीतूनच मी आले, माझे आईवडील आले, त्यांच्या अवतीभोवतीची एक चौकट आली आणि इथल्या जंगलात, इथल्या शेतामातीत वावरताना, काम करताना माझे आईवडील इथल्या मातीतच संपून गेले. तर हा पुरस्कार मी माझ्या आईवडिलांना आणि जे लोक संपले, जे माझे सुहृद होते, ज्यांची नावं पण मला आठवत नाही, पण ते आमच्याबरोबर होते, त्या सगळ्यांना मी अर्पण करते. कारण तो मला माझ्या भावनेचा महत्त्वाचा भाग वाटला. अर्पण केला तरी काही तो त्यांच्यापर्यंत पोचणार नव्हता, पण त्यांना एक सन्मान द्यावा असं मला वाटलं. तर त्या समूहातूनच मी आले. त्याच्यामुळं मला त्यांच्याबद्दलची आस्था म्हण, जवळीक म्हण सतत जाणवते आणि माझ्या कवितेत ते वारंवार येतं. अनुराधाबाई, खरं तर तुम्ही आपल्या समाजाचं दुहेरी रूप समोर आणलेलं आहे. म्हणजे एकीकडे अभावग्रस्ततेने ग्रासलेला आपला एक समाज, जो की विशेषतः ग्रामीण आणि अतिग्रामीण आणि दुर्गम आहे, आणि दुसरीकडे शहरातला सतत प्रगती करणारा, पैशाची भाषा बोलणारा समाज. तर एकीकडे साधनांची कमतरता, साधनच नाही, आणि दुसरीकडे साधनांची विपुलता, मटेरियलिस्टिक आयुष्य. तर तुमच्या कवितेमध्ये हे जे अभावग्रस्त लोक येतात, एक प्रकारे जे लोक कधीही कागदाच्या पटलावर येऊ शकत नाही किंवा क्वचित येतात, त्या लोकांचंच प्रतिनिधित्व तुमची कविता करते असं मला म्हणावंसं वाटतं. बरोबर आहे, पण मी प्रतिनिधित्व त्यांचं करते असं म्हणून मी कसलं श्रेय घेणार नाही. मी प्रतिनिधित्व करते याचं म्हणजे विनयाने नाही म्हणत, पण मला थोडीशी खंत वाटेल, लाज वाटेल. कारण नुसतंच प्रतिनिधित्व करते, मी करते काय आहे त्यांचं मी सांगते आहे फक्त. आणि समूहाच्या समूह, तू आत्ता भारत आणि इंडिया म्हणालीस, तर या दरीत समूहाचे समूह संपून जात आहेत, ज्यांची कुठं नोंद नाही, ज्यांच्या अस्तित्वाची कुणाला दखल नाही. एक इतका मोठा वर्ग आहे की ज्याची तुम्हाला आम्हाला नीट नावं सुद्धा माहीत नाहीत. ते कसे जगतात, काय करतात हे पण आम्हाला माहीत नाही. तर याच्यासाठी मी काय करते, माझ्या कवितेत, माझ्या शब्दात ते येतात. खरं म्हणजे त्यांची मी कृतज्ञ असली पाहिजे की मी 4 शब्द त्यांच्याबद्दल बोलू शकते आहे. आणि ते उद्या जागरूक झाले आणि त्यांनी मला जाब विचारला तर मी काय सांगणार आहे त्यांना. माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही आहे, फक्त मला ते जाणवतात आणि मी मांडते. इतकं छोटंसं आहे हे. आणि ही जाणीव उपरोधिकपणे तुमच्या कवितेमध्ये जाणवते. कारण त्याचंच हे खरं आहे. ह्या कवितेमध्ये सुद्धा तुमचं येतं की हे पण खरं आहे की आपल्या भोवतीच्या जगात चर्चेत असतात बाईचे प्रश्न, बाईच्या व्यथा, आणि गंभीर जबाबदार असतात समोरचेही चेहरे. हे उपरोधिक आलेलं आहे सगळं. पण आपल्यापासून मैलोगणती दूरच राहून जाते आयुष्य नावाच्या जळवांनी पोखरलेली खरी खरी बाई. मला वाटतं आपण जे काही आता डिस्कशन केलं, जी चर्चा केली, ते सगळ्याचं प्रतिनिधित्व ह्या कवितांमध्ये दोन कविता मी आधी वाचल्या. बरोबर. तर मैत्रिणींनो,
ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या स्त्रीविषयीच्या कविता आपण त्यांच्याचकडून समजून घेतल्या. त्यांच्या कवितेमागच्या प्रेरणा, त्यांच्या जगण्यातल्या म्हणी, वाक्प्रचार, त्यांचे अनुभव हे कसे सहज त्यांच्या कवितेचे भाग बनले हे आपल्याला समजून घेता आलं. अनुराधा मॅडम, गेल्या 30-40 मिनिटांपासून आपली छान चर्चा सुरू आहे तुमच्या कवितेसंदर्भात. तर आज आपल्या कार्यक्रमाचा शेवटसुद्धा तुमच्या एका कवितेने करावा असं वाटतंय. आता ही जी कविता मी वाचणार आहे, आपण आता इतकी चर्चा करत होतो, बोलत होतो, तर आजच्या शहरी स्त्रीचं एकूण जगणं इतकं असुरक्षित, गलबल्याने भरलेलं आणि विविध व्यापांनी व्यापलेलं आहे की बऱ्याचदा आपण पेपरला बातम्या वाचतो की अमुक बाईने आत्महत्या केली, अमुक मुलीने केली, अमुक बाईने टांगून घेतलं किंवा अमुक. आपल्याला त्याचं कारण माहीत नसतं, तिथपर्यंत आपण पोचत नाही, पेपरचं पान उलटवतो. म्हणजे तुमच्या संवेदनेला सुद्धा बऱ्याचदा काही जाणीव होत नाही त्या गोष्टीची, आपण सहज पुढं जातो. पण ही स्त्री इतकी व्यवधानं ठेवून जगते, काम करते, बाहेरच्या जगात वावरते. अशा या स्त्रीला ही वेळ काय येत असेल असा एक सतत मी विचार करत असते. अशीच मी एक बातमी वाचली होती की तिच्याबद्दल थोडीशी माहिती आली होती छापून, की तिचं एक छोटं मूल आहे, शाळेत जाणारं छोटंसं, आणि तिने का आत्महत्या केली हे कुणालाच माहीत नाही, म्हणजे तिच्या नवऱ्याला पण नाही. तर त्या गोष्टीने मला खूप चिंतेत पाडलं आणि मी खूप अस्वस्थ झाले. त्या संदर्भातली ही कविता आहे, ती मी इथं आता वाचते. नक्की. कवितेचं नाव आहे आत्महत्या एक बातमी. आत्महत्या करणाऱ्या बाईला काय सांगायचं होतं आता कळणार नाही कधीच, की काही सांगायचंच नव्हतं आणि हा एकच मार्ग वाटला तिला जवळचा, आकांतामधलं निरर्थपण ओलांडून जाण्याचा. कळणार नाही ती. कदाचित तिला कळालंही असेल, सुखाबरोबर दुःखसुद्धा खोट्या नाण्यासारखंच असतं, एका क्षणी बाद झालेलं. मृत्यूपूर्वी ती होती म्हणे अगदी नेहमीसारखीच, करत होती कामं, जगण्याची फांदी गच्च पकडून, डोकावत होती आरशात, स्वतःच्या असण्याची खात्री स्वतःला पटवत. केलेला होता तिने मेकअप, म्हणजे जागीच होती असोशी, आहे त्याहून अधिक नेटकं दिसण्याची. की तिला बोलायचं होतं खूप काही आणि आशयासकट नष्ट होत होते तिचे शब्द. साचत होता का मनात खोलवर न कळणारा विषाद आणि बसत होत्या घट्ट न उकलणाऱ्या निर्गाठी बांधून ठेवणाऱ्या. की मिळत होत्या तिला मोबाईलवर धमक्या आणि येत होते अश्लील मेसेज बाईपणाची धिंड काढणारे. पाठलाग करत होतं का कुणी भयचकित सावल्यांमधून, की होती घरातही प्रत्येक रात्र न संपणाऱ्या सक्तीची, कायदा आणि परंपरेचा मुखवटा घालून येणारी. रोजच्या सारखाच बाहेर उलटत होता का दिवस, माथ्यावर ऊन ओतणारा, आणि लावलं जात होतं पणाला तिचं सत्व मलूल वावरणारं. किती दिवसांपासून अशी तिला दिली जात होती हूल, लावली जात होती चूड उरल्या सुरल्या स्वप्नांना, आणि कधीपासून ती शोधत होती निकरानं तिचा हरवलेला सुईदोरा. कसा नेला असेल तिने सर्व पाश तोडून सतत जागा असलेला देह अधांतरी लटकवण्यासाठी. आता कळणार नाही कधीच कुठल्या निर्णायक क्षणाला झाला सर्वनाशाचा स्फोट तिच्या मेंदूत, आणि कडेलोटाचं बोट धरून ती निघून गेली पलीकडे, निशब्द काळ्या रात्रीवर पसरलेलं आपलं अस्तित्व गोळा करून. मात्र सांगता येणार नाही, दारं खिडक्या कायमच्या बंद करण्याआधी आठवले असतील का तिला शाळेच्या फाटकाबाहेर उभं राहून विश्वासानं तिची वाट पाहणारी निरागस डोळे, आणि दाटला असेल का हुंदका गुदमरलेल्या घशात शेवटचा. बापरे. आत्महत्या का करतात लोक, त्याची कारणं बरीचदा आपल्याला सापडत नाही. हो. तरीही तुम्ही यात कारणं शोधण्याचे प्रयत्न केलेले आहेत, आणि कुठेतरी यामध्ये आज एकंदरीतच सगळ्या मानवजातीला जी निराशेची किंवा आपण डिप्रेशनची जी समस्या जाणवती आहे, की कारण कळत नाही पण आपला देह सहज. विशेषतः बाईच्या संदर्भात इतकी कारणं उपलब्ध आहेत, बरोबर. आणि कशातून ती जात असेल हे पण हे कळत पण नाही. कळत नाही. तर त्याचा एक भाग होता. ही बरोबर. बातमीच होती एक, आणि ती बातमीच राहू नये कदाचित, एवढंच फक्त ही कविता लिहिताना मला वाटलं. बरोबर, की ही बातमीच राहू नये, आणि त्या पद्धतीनेच तुमच्या कवितेतल्या बिनचेहऱ्याच्या बायासुद्धा बिनचेहऱ्याच्या राहू नये, त्यांना कधीतरी चेहरा मिळावा, हीच आपण अपेक्षा करूया आजच्या या कार्यक्रमातून. आणि तुम्ही आज तुमचा खूप महत्त्वाचा वेळ आकाशवाणीला दिला, आमच्याशी गप्पा मारल्या, तुमच्या कविता आम्हाला तुमच्याचकडून समजून घेता आल्या, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
नम्रता, मी पण तुझे आणि कविता ऐकणाऱ्या आणि कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींचे मनापासून आभार मानते. धन्यवाद मॅडम.